होण्याची शक्यता आहे। निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची निवड झाली आहे। मुंबई अध्यक्षपदावरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची चर्चा होती। महापालिका काबीज करण्यासाठी आशिष शेलार आवश्यक असल्याचं पक्ष नेतृत्वाचं मत आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, मुंबई महापालिका हे भाजपचं स्वप्न आहे। हे स्वप्न साकार करण्यासाठी नेमकी कोणाच्या खांद्यावर धुरा सोपवली जाणार आहे? का संभ्रम आहे? एकूणच मुंबई महापालिका ही भाजपसाठी अतिशय महत्वाची आहे। मात्र अद्यापही भाजप अध्यक्षाबाबत मुंबई अध्यक्षाबाबत अद्यापही निर्णय जो आहे आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत नाही आहे। त्यामुळे कुठेतरी महापालिका निवडणुका ह्या आशिष शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता आहे। प्रामुख्यानं काल जर का पाहायचं तर निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची वर्णी आपल्याला लागल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच मुंबई अध्यक्षपदावरून भाजपमध्ये आधीच रस्सीखेच आपल्याला दिसते आहे। प्रवीण दरेकर असतील, अमित साटम असतील अशी नावं चर्चेत आहेत। मात्र शिक्कामोर्तब अद्यापर्यंत झालेला नाही आहे। मुंबई जर का काबीज करायची आहे तर आशिष शेलारांना त्याचा दीर्घ अनुभव आहे आणि त्याच दृष्टीनं पावलं टाकलं गेल्याचं देखील कळतंय। निश्चित। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुढचे अपडेट्स पूर्वीसोबत पाहत रहा एबीपी माझा।